नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. यंदा 29 जानेवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी महाकुंभ मेळ्यातील हे तिसरे स्नानसुद्धा मानले जाणार आहे. तर अशावेळी या दिवशी आपण भगवान शंकरांचा अभिषेक कोणकोणत्या गोष्टींनी करायचा आणि या सर्व गोष्टी आपण वापरून जर भगवान शंकरांचा अभिषेक केला तर आपल्याला काय त्याचे फायदे होणार आहेत, तर हे सर्व आपण ह्याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे, तर या संदर्भात आपण याची सर्व माहिती घेऊयात. तर बघा, आपल्याला जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून महादेवाचा अभिषेक करा. याने कसा पण पितृदोष असू द्या, किती पण प्रखर पितृदोष असला तरीसुद्धा पितृदोष कमी होतो. बघा, अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची आपण जर सेवा केली तर आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर होऊन आपल्याला सुख आणि समृद्धी आणि आपल्या घरात भरभराट होत असते. तर तेव्हा न चुकता तुम्ही अमावस्येच्या दिवशी काळे तीळ मिश्रित तुम्ही महादेवाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच महादेवाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि बघा, यानंतरचा दुसरा उपाय, तर तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी जर महादेवाला गंगा जलामध्ये सुपारीची पाने आणि सुपारी मिसळून भगवान शंकरांचा अभिषेक करू शकता. हा उपाय केल्याने बघा, आपल्याला उत्पन्न आणि सौभाग्य म्हणजे सौभाग्याची प्राप्ती होत असते. बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत तुमचे भांडणं होत आहेत, घरात सतत कटकटी आहे, आजारपण आहे, तर अशा वेळेस काय करायचं आहे, मौनी अमावस्या म्हणजे तुम्ही मौनी अमावस्येला पण हा उपाय करू शकता आणि प्रत्येक अमावस्येला सुद्धा हा उपाय करू शकता. तर महादेवाची तुम्हाला यथासांग पूजा करायची आहे. तसेच कच्च्या दुधामध्ये दही आणि मध मिसळून तुम्हाला महादेवाचा अभिषेक करायचा आहे. बघा, या गोष्टीने आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आपल्या जीवनात ही कायम असते आणि आपल्या घर संसारामध्ये सुद्धा आपल्याला सुख शांती लाभत असते. तर असे हे उपाय तुम्ही नक्की अमावस्येच्या दिवशी करा. तर बघा, तुम्हाला हे सर्वांना माहीतच आहे की आपण भगवान शंकराची अमावस्येच्या दिवशी पूजा केल्याने तर काय फळ मिळते. बघा, भगवान शंकर हे देवादिदेव महादेव तर आहेत आणि त्यांना भोलेनाथसुद्धा म्हटलं जातं. अगदी फक्त जल जरी अर्पण केलं ना तरीसुद्धा या पूजेने सुद्धा महादेव प्रसन्न होतात. तर बघा, तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी महादेवांची पूजा करतो तर अशा वेळेस आपल्याला शुद्ध तुपाचा दिवासुद्धा भगवान शंकरांना आपल्याला तिथे लावायचा आहे.